अरे बाप रे बघा, दोन मोठी मोठी आणि जिव्याबाईने ओढली ती बघा किती मोठी आहे साईज. साईज बघा, साईज बघा, ही बघा. हा बघा किती मोठ्या साईजचा खेकडा भेटला आपल्याला. हा बघा बिग साईजचा खेकडा, कांदल. वा रे वा, दाखव, उलटा फिरव ना. हा बघा बिग साईज जम्बो साईजचा खेकडा. बाबूला किती खेकडे भेटले आहेत ते बघू शकता. हे बघा खेकडे भेटलेले आहेत. खेकडे खूप छान असे खेकडे भेटले आहेत बाबूला. भरपूर सारे खेकडे भेटले आहेत. नाही करून किती डझन असतील? 3-3.5 डझन तरी होतील. हाय, शुभ सकाळ मित्रांनो. मी यश तबीब आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलोय परत श्रीवर्धनमध्ये. श्रीवर्धनमध्ये ना आज मित्रांसोबत बघा पार्टी आहेत ना, सर्व मित्र आम्ही खेकडी पकडायला जातो आज. तर तुम्हाला मी श्रीवर्धन खाडीतली पहिली आपण रात्री व्हिडिओ काढलेली ना खेकड्यांची, ती तुम्ही बघितलीतच. पण आज आपण दिवसा जाणार आहोत खेकडी पकडायला. आणि हा उद्यान आहे ना तो मोठा पण आहे, म्हणजे भरती जास्त आहे. तर या उद्यानाच्या माझ्या मित्रांनी ना निकू आणि जिव्या त्यांनी मला बोलवलेलं. तर जाऊन आज बघूया खेकडी किती भेटतात ते आणि काय एक्सपिरियन्स होतो दिवसाचा तो पण आपल्याला समजेल. चला. आपण चाललो आहे आता श्रीवर्धनच्या खाडीमध्ये खेकडी पकडायला. आणि अनुजने काट्या घेतल्यात आणि जीवेशने आपला जो खेकड्यांसाठी जो ड्रम कापलेला आहे ना आपण तो घेतलेला आहे. आणि आपली होडी बघा, होडी तिथे लावलेली आहे. होडीत मला वाटते गाडे पण होडीतच ठेवलेत. आपण पागोली म्हणतो ना ते पण होडीतच आहेत आपले. हे बघा दुसऱ्यांचे पण पागोल्या अशा ठेवलेल्या असतात होडीत. आणि आपल्या पण पागोल्या मला वाटतं होडीतच आहेत. हा हे बघा पागोल्या आपल्या सर्व होडीत आहेत. आणि आपण पागोलीसाठी घास ना कोंबडीचे पाय आणलेले आहेत, ते ह्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला नंतर लावताना मी दाखवेन. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण ना श्रीवर्धन खाडी म्हणजे श्रीवर्धनमध्ये आपण तिकडं होतो, तिकडनं आता निघालो आहे या पागरामध्ये बसून ना आता आपण जो पल आहे ना त्या पलामध्ये म्हणजे बघा हा घनदाट खाजन दिसतोय ना म्हणजे खारफुटी वन आहे. तिकडे जाऊन आपण त्या पलामध्ये जे जिले टाकणार आहोत. गाडे, पगोली, झिल्ली अशी भरपूर खूप सारे नावं आहेत. तर निकलेश आता ना जे आपण गाड्यांना जे पाय आणलेत ना कोंबडीचे म्हणजे खेकड्यांना घासासाठी ते लावतोय. हे बघा निकू अशा प्रकारे जे घास असतात ना कोंबडीचे पाय ते गाड्यांना लावतोय बघा. आणि इकडे खूप सारे आपले कोंबडीचे पाय आहेत. काही लावू शकतो आपण म्हणजे घासाला म्हणजे हायर असतं, बग्गी असते, अजून कोंबडीचे पाय असतं. अजून आपल्याला एवढं माहिती नाही, मला 3-4 नावं माहिती आहेत जे घासासाठी लावतात खेकड्यांना येण्यासाठी. कारण खेकडे ह्याच्या वासावर खूप येतात. आणि ही आपले एवढे गाड्या आहेत. निकू किती गाड्या आणलेस? 50 ना, 50 गाड्या आणल्यात म्हणतो निकूनी. आणि बघा हा घनदाट खाजन दिसतोय ना, त्या खाजनामध्ये आपल्याला पुढचा पल दिसत असेल तुम्हाला, त्या पलामध्ये जाऊन आपल्याला गाड्या टाकायच्या आहेत. नाही ना म्हणायपर्यंत आपल्याला 15-20 मिनटं जातील तिथपर्यंत पोचायसाठी. आणि हा श्रीवर्धन गाव, मुलगाव कोलीवाडा इथून आपल्याला पूर्ण दिसत असेल. आणि आपण श्रीवर्धन मुलगाव कोलीवाडापासून बघा किती लांब आलो आहे. तिकडे श्रीवर्धन मुलगाव कोलीवाडा आला आणि आपण इकडनं बघा श्रीवर्धन सिटी आहे ना पूर्ण आपल्याला दिसते. आणि आपले सर्व मित्रमंडळी पण भेटलेत आपल्याला, थांबलेत आपल्याला वाट बघत होते. या होडीवर प्रवीण आहे, निकलेश आहे म्हणजे बाबू आपला, आणि मंथन आहे. आणि त्या होडीवर आपले काका आहेत. निकूच्या घराच्या साईडला घर आहे ना तिकडे आपले काका आहेत. आणि इकडनं श्रीवर्धन गाव आहे ना पूर्ण दिसतोय. सर्व आता जे पागोळीला घास बांधायला घेत आहेत, निकू बांधतोय ना अशाच प्रकारे ते पण घास बांधतात आहेत. बघा आपले आता घास बांधून ना बहुतेक झालेले आहेत. आणि आपला म्हणतो नव्हता ना तो होडी घेऊन गेलाय तिकडे तो बघा. आणि तो एकटाच आलाय. ह्या पगरावर आपला बाबू म्हणजे निकलेश आणि आपला माणूस, खास माणूस आपला. आणि या पगरावर आहे जिव्या आणि निकू. झाले घास बांधून म्हणजे बघा बहुतेक झालेले दिसत आहेत आणि थोडेसेच आहेत. बाबू किती गाड्या आणलेस तू? माझे तरी असतील 60-75 आहेत. म्हणजे 60-70-75 पर्यंत आसपास आहेत त्याचे गाडे. आणि आम्ही मॅक्झिमम 50-60 गाड्या आमच्या होडीत आहेत.
बाबू दुसऱ्या पालात जाणार आहे, आपण दुसऱ्या पालात जाणार. बाबूला लास्टला विचारू आपण किती खेकडे आणले ते वगैरे, आणि आपल्याला समजेल आता किती खेकडे भेटतील ते. तर काय मित्रांनो बघा, फायनली आपण ना पोचलेलो आपल्याला ज्या पालामध्ये जायचं तिकडे. आणि बाबू आहे ना तो दुसऱ्या पालामध्ये चालला आहे, आणि आपली होडी आहे ना ती पाठीमागच्या ह्या पालामध्ये चालली. आणि खाडी खूप मोठी आहे, आणि त्या साईडला कालिंजे गावसुद्धा आहे. बाबू वगैरे आहेत ना ते कालिंजे साईडला चाललेत आहेत, आणि आपण आहेत ना ह्या पालामध्ये चाललो आहे आतमध्ये इकडे. तर आता पाणी थोडं भरलं ना की आपण गाडी टाकायला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो आता आहे ना आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे जिथे आपण जिल्हे टाकणार आहोत, म्हणजे गाडे. हा बघा, आपलं पाणी भरायचं आहे, पण पहिलेच आपण इथे टाकून घेतो आहे बघा. नंतर पाणी भरल्यावर इकडे खेकडे भेटतील आपल्याला. निकलेशने टाकायला सुरुवात केलेली आहे, आणि इकडे जीवी आहे ना आपला दांडीने ओलवतोय. पहिलेच गाडा आपण टाकत चाललो आहे. या खाडीमध्ये ना असे भरपूर असे खूप सारे पल आहेत. पल म्हणजे वाटा म्हणतात त्यांना खाडीमध्ये. निकलेश गाड्या टाकतोय बघा. अशा प्रकारे ना इथे गाडे टाकलेले आहेत. तुम्ही बोलत असाल सुक्यार गाडे का टाकले, ते सुक्यार नाही, हे थोड्या टायमाने ना आता भरती आहे. भरतीचं पाणी पूर्ण भरलं ना की तुम्हाला वळताना दिसतीनच की केवढं पाणी भरतं. तर आता भरती आहे, भरपूर जोराने भरती लागलेली आहे. नंतर पूर्ण हा खाजन आहे ना तो पाण्याने पूर्ण मिटून जातो. आणि ही आपली बुजाची निशाणी असते. बघा, बूज बघितला ना की आपल्याला समजेल की आपल्याला इथे इथे असा गाडा आहे म्हणून. हे बघा निशाणी, बुजाची निशाणी. प्रत्येक गाड्यांना आपण बूज बांधलेले ते बघा. जिल्हे पण जात पण असतील ना. हा बघा निक्कू आहे ना आपला खालती उतरलाय जिले टाकायला खाजनामध्ये आतमध्ये. दोन कांदे होते. तर आता ना आपले बहुतेक जे गाड्या असतात ना जिल्हे ते टाकून झालेत, आणि 3-4 गाडे राहिलेत मला वाटतं. तर आता ओढणीची पालवणी करू आपण. ओढणीला बघूया किती स्टार्टिंगला काय भेटतात, काय एंडिंगला भेटतात, काय प्रत्येक कधी कधी जिल्ह्यामध्ये भेटतो. आणि सर्व गाड्यांना बघा इथे रिकामी झालेत, फक्त मला वाटतं 1 काय 2 गाड्या राहिलेत आहेत. तर आता ओढायला बघूया काय भेटतंय तर समजेलच. चला तर आता मित्रांनो आता पागोली पालवायला सुरुवात करतो आपण. आणि पहिल्या ज्याच्यात आलाय दाखव निकले बघा, पहिल्या ज्याच्यात पहिलाच खेकडा पहिल्या गाड्यामध्ये. स्टार्ट तर चांगले होते अगोदरच्या व्हिडिओमध्ये, मग आपल्याला पहिल्याच याला भेटला ना निकू, पहिल्याच याला भेटलेला. आता मग पहिल्याच याला मस्त की खेकडा भेटला. बघा हा बघा कसं चालतंय.
साईज चांगली आहे. अजून बघूया किती भेटतात आपल्याला. पहिला गाडा झाला बघा, दुसरा गाडाला समजेल आता. दुसऱ्या गाड्यात काय नाही दिसत आपल्याला. हा बघा भेटला खेकडा. असंच नसतं की प्रत्येक आपल्याला गाड्यामध्ये भेटत जातील. काही गाड्यामध्ये नाही भेटत, काही गाड्यामध्ये भेटतात. तर सगळ्याच गाड्यामध्ये यायला लागले तर जिले पालवायला मजा कशी येणार. बरोबर बोलतोय ना मी. हो हो. खेकडी पकडायला मजा पण येते, थोडा टाइमपास पण होतो आणि 4 पैसे पण भेटतात. बारका आलाय ना ह्या गाड्यात पण आला, पण बारका खेकडा होता. मोठी कुर्ली आली ना की मजा येते. कुर्ली खायला पण मस्त लागतात आणि बघायला पण आम्हाला मजा वाटते कुर्ली आल्यावर, कारण कुर्लीची साईजच मोठी मोठी असते एकदम. हा बघा भेटला ना. बघायला मजा येते. अगोदर पण आम्ही आलेलो तेव्हा पण असेच भेटत होते. काही गाड्यामध्ये भेटत होते, काही गाड्या नाही भेटत होते, पण मजा येत होती तेव्हा पण आलेलो तेव्हा रात्रीची वेळ होती. पण आता दिवसाची तुम्हाला संपूर्ण दिसत असेल खाजन आणि कसं ओढतोय, काय करतोय, थोडी मजा मस्ती. आहे हा बघा बारका खेकडा आहे, पडत पण नाही खालती. बारका खेकडा आलाय. मोठी मोठी खेकडे यायला पाहिजे. कुर्ली आली ना की मजा येते बघायला. साईज पण मोठी असते. ही बघा कुर्ली मोठ्या साईजची आहे बघा. असे कुर्ले यायला पाहिजे मोठमोठे. थोडेफार भेटलेत आपल्याला, 5-6 भेटलेत आहेत. त्याच्यामध्ये 3-4 मोठे आहेत आणि ते 3-4 आहेत ते बारके आहेत. बघा बारका आहे खेकडा आणि आपला जिव्या भाई ओढतोय आता. अरे बापरे, हे बघा 2 मोठी मोठी आणि जिव्या बाईने ओढली ती बघा किती मोठी आहे साईज. साईज बघा ही बघा. 2 मोठी गिरी आहेत. कुर्ली आहे काय नाही ना. एक कुर्ली आणि एक दांडा आहे. आपला जिवाबाई सांगतो आपल्याला असे 2-2, 3-3 भेटायला पाहिजे ना जिवाबाई. असे भेटले ना तर मजा येते. आली काय. अरे शाबास बघा कुर्ली. आमचा जिवाबाई बोललेला की या गाड्याला म्हणजे जिल्ह्याला खेकडा मोठा येईल, कुर्ली म्हणतात त्याला. तर कुर्ली आली. जिवाबाई म्हटलं तसं झालंय आहे. जिया बोललास आणि कुर्ली आली. चला अशाच कुर्ल्या येत राहू दे. तुमच्याकडे मोठ्या खेकड्यांना काय म्हणतात ना मित्रांनो, कमेंट करून सुद्धा सांगा. आपल्याकडे प्रत्येक ते खेकड्यांना वेगवेगळं म्हणतात. अरे वा बघा मोठा, याला काय दांडल ना. कुर्ली मोठ्या साईज चालली. आता स्टार्ट होत चाललेत आहेत मोठे मोठे भेटायला. कसं जरा पाणी भरत चाललंय ना, तसे तसे मोठे मोठे भेटत चाललेत आहेत. मग असे आपले गाडे फुकट जात होते 2-3 गाडे, पण आता बघा पाणी जसं भरत चाललंय तसे मोठमोठे येत चाललेत. पुढे पण आपला एक गाडा दिसतोय बघा. ह्या पण गाड्याला समजेल. मोठे मोठे भेटले ना कुर्ले धांडल बिंडल तर मजा येईल. नाही ह्या गाड्याला काय नाही दिसत. पुढचा पण गाडा बघूया. पुढे पण आपला गाडा आहे. काय बोललो हे बघा, आहे छोटा आहे. ह्या पालामध्ये ना आपल्याला 2 खेकडे भेटलेत. एक मोठी कुर्ली भेटली आणि एक छोटा खेकडा भेटला आहे.
आपण असे 3-4 हे आहेत ना छोटे छोटे पल, त्याच्यामध्ये हे गाडे टाकलेले आहेत, झिल्ली म्हणतो आपण. पाहूया ह्या पण गाड्याला काय भेटतं आपल्याला समजेल. आणि याला पण छोटी होती, त्याने निकलेशने टाकून दिली, कारण भरपूर बारीक जीव असतो ना, त्यांचा पण जीव मारू शकत नाही आपण. मोठे झाल्या परत आपल्याला भेटतीलच. निकलेश उतरून चाललं वाटतं. अरे बाप रे, हे बघा पाणी बघा त्याच्या केवढं लागते, कमरे एवढा. बिंदास चालला आहे. तेवढा लांब गेलाय खरा मेहनत घेऊन. तिकडे भेटला ना तर मजा येईल. भेटायला पाहिजे. मोठी कुर्ली वगैरे असेल ना. आहे काय? अरे शाबास, जोडप बघा, नवरा बायको. शाबास, कडक, एक नंबर निकू भाई. 2 खेकडे भेटले बघा. मेहनत का फल मीठा होता है. देखो 2 खेकडा, 2 खेकडे भेटले आपल्याला. 2 निकूल असतो आपला, काय नाही चालतो. काय लोक म्हणजे बोलत नाही जास्त. हा बघा, पडत पण नाहीत ते. मी पाडतोय तरी खालती एक पडलंय, हे बघा. आणि हे पानं असतात ना, पानं मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेले, कारण पानं असतात ना ते एकमेकांना खेकडे चावायला नको म्हणून हे पानं टाकलेले असतात रानात, खाजनातल्या झाडांची, म्हणजे खारपुटी वनं म्हणतात. हे बघा, खेकडे तुम्हाला दिसत असतील मोठे, बघा. इकडे आपल्याला किती 4 भेटले ना येताना, या पालात 4 खेकडे भेटले. 4 2 मोठी ना, 2 मोठी आणि 2 छोटी भेटली. निकलेश होडीत चढलाय. पुढे जाऊन पण बघूया काय भेटतंय ते. खेकडी, मोठी खेकडी भेटायला पाहिजेत. अरे शाबास, कांडल. ही बघा काय बोलतात, कांडल काय माहिती नाही, पण आली आहे. कांदल बोलतात ना, कांदल मोठी, एकदम मोठ्या साईजची. आता पाणी भरायला लागलंय तसं खेकडी मोठी भेटायला लागलीत. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल ना तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा, कारण मोठी खेकडी यायला लागली तर आता. चांगली कमेंट करा. हा, अनुज म्हणतोय चांगली कमेंट करा, बरोबर ना अनुज? अरे हा बघा, अजून 2 आलीत. एका याच्यामध्ये 2 बारके आहेत, पण बऱ्यापैकी आहेत. शाबास निकूचा हात आता लगेच ठरत चाललाय. पहिले काय भेटत नव्हती, पण त्याच्यामध्ये काही दोष नाही. पहिले पाणी भरलेलं नव्हतं, आता पाण्याची भरती जरा जास्ती वाढली, त्यामुळे भेटायला लागलीत. आणि हा घनदाट जंगल, आणि त्याच्यामध्ये आमचा हा चौघांचा प्रवास, सुखमय प्रवास, बरोबर ना? अजून जेवायचं पण बाकी राहिलो आम्ही. भेटलं काय? अरे हा बघा, अजून एक मोठा आलाय, मोठी. अशीच भेटू दे, अनुज पण म्हणतोय. भेटतीन अनुज. सब्र का फल मीठा होता है. भेटतीन. पहिले आपल्याला काय नाही भेटलं, आता बऱ्यापैकी भेटलेत, बघितलंस ना? भेटतीन, अजून भेटतीन. हा बघा, अजून एक. काय म्हणतात त्याला, कुर्ली की कांदल? कांदल भेटली आहे. बहुतेक यांना ओळखायला नाही येत, मला तरी सध्या तरी ओळखायला नाही येत आहे, म्हणून मी यांना विचारतोय. भेटतेत मोठी आता भेटायला लागलीत आहेत. नाही करून 8-9 तरी भेटलेत आहेत मोठी स्टार्टिंगलाच आपल्याला. पहिले गाडे फुकट गेले 5-6 गाडे, आणि आता थोडे भेटायला लागलेत आहेत. आला ना? हा बघा, मी म्हटलेलं निकूला अगोदरच ओढताना की मोठा येईल म्हणून, आणि बघा आली. कुर्ली आहे ना? कुर्ली. जिव्या सांगतोय आपल्याला, मला माहिती नाही तर जिव्या आपल्याला देतो, माहिती करून देतोय आहे. हा बघा, आला. हा बघा, चालेल, भेटत चालली त्यात आता मोठ्या साईजची कुर्ली, कांदल वगैरे. हा बघा, आलाय मोठ्या साईजचा खेकडे, मोठा साईजचा आला आपल्याला. कुर्ली मोठ्या साईजची. हे बघा, अशा आतमध्ये गाड्या टाकतात, हे बघा. आता आपण ना दुसऱ्या पालोणीला सुरुवात करतोय.
दुसऱ्या पालवणीतला पहिलाच गाडा आहे ना निकूने ओढला आहे. पहिल्या गाड्याला काय नाही आलाय ना निको? पहिल्या गाड्याला काय नाही आलाय. अजून पुढे आता गाडे पालवत जावे. ही लास्ट पालवणी आहे, याच्यानंतर आपण घरी जाणार आहोत. तर लास्टच्या पालवणीत तरी भेटू दे आपल्याला निदान भारीत भारी 1-1.5 डझन तरी भेटू दे. पहिली आपली मॅक्झिमम 15-16 आपल्याला भेटलेत आहेत. आता बघूया किती भेटत आहेत. तर जेव्हा तुला काय वाटतं भेटतील ना खेकडे? जिव्याचं म्हणणं आहे की भेटतील म्हणून, तर समजेलच आपल्याला. जिव्या आहे काय? अरे हा बघा, आणि भेटला. हा दुसऱ्या पालवणीतला पहिलाच खेकडा भेटला आपल्याला, आणि तो पण जिवेशनी पागोली वळली त्याला आलाय. दे इकडे. हा बघा, जरा अनुष्ठ ठेव त्याच्यामध्ये. काय ना आलंय मित्रांनो या गाड्याला. आता मी बघतोय काय भेटतंय काय गाड्यांना. निकू पण कंटाळला ना बघा. मी पालवणी करत होतो यातला पहिलाच खेकडा. हा बघा किती मोठ्या साईजचा खेकडा भेटला आपल्याला. हा बघा बिग साईजचा खेकडा. कांदल वा रे वा. दाखव, उलटा फिरव ना. हा बघा बिग साईज जम्बो साईजचा खेकडा. अनुजनी चालाकी केली त्यामुळे भेटला लवकर. निकुम वाढत होता, दोघांच्या पण चालाकीने हा खेकडा भेटलाय. मोठा, आतापर्यंत सर्वात मोठा खेकडा हाच आहे ना? सर्वात मोठा खेकडा आतापर्यंतचा. हा बघा आला आला. कुर्ली कुर्ली. इकडे 2 खेकडे भेटलेत ना. हे बघ निकू दाखवा आपल्याला. अनुज म्हणते लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. मित्रांनो प्लीज आपल्याला सपोर्ट करा. व्हिडिओ बघताय ना तर नक्की सबस्क्राईब करा. हा बघा अजून एक. इकडे लागोपाठ 2 आलेत आहेत. मस्त निको, लागोपाठ 2 आली इकडे खेकडी. तर मित्रांनो आता ना आपले संपूर्ण गाड्या आहेत ना, जी लास्टची पालवणी होती ना ती संपायला आली आहे. 2 गाड्या राहिलेत आहेत, आणि 2 गाडे पालवल्यानंतर आपण आता घरच्या प्रवासाला निघणार आहोत. तुम्हाला मी खेकडी दाखवतो किती आहेत ती. आणि आपला मित्र आहे ना जो बाबू, तो गेला तिकडे खेकडी पालवायला त्याच्या इकडे. तेव्हा समजेलच आपल्याला त्याला काय भेटतं आणि काय नाही ते त्याची पण माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला मॅक्झिमम मला वाटते मोठी खेकडी किती भेटली तरी पण 15-20 खेकडे भेटलीत असं म्हणतो मित्र. आणि छोटी खेकडी तरी पण 10-12 भेटलीत आहेत. तर त्याला बघूया आपल्याला किती खेकडे भेटत आहेत. झाली ना खेकडी पालून आपली हे किरे? अनुज झाली ना? तर अनुज पण बोलतोय झाली म्हणून. आता जाऊन बघूया बाबूला पण काय भेटली ती खेकडी. तर आता ना मित्रांनो आता आपण घरची जायची तयारी करतोय. आणि आपले जे मित्र होता ना बाबू, त्याची पण होडी आलेली आहे. ते त्याला पण आता विचारू आपण त्याच्याकडे जाऊन काय आहे त्याला. तर आपल्याला नाही करून 1.5 डझन भेटलीत आहेत. त्याला समजेल आपल्याला किती भेटले आणि किती नाहीत ते. प्रवीण आहे तो काठीने ओलवतोय, त्याच्या जवळ गेल्यावरच समजेल आपल्याला. येते होडी आपल्या जवळ आहे. आणि निकलेश आहे ना तो गाड्यांच्या आता घास काढायला घेतोय. काय प्रवीण शेठ काय भेटलं मग? बाबूने एन्जॉय केलाय. असं काय? खेकडी किती भेटली? खेकडी भेटलीच आहेत ना? दाखव आपल्या, तुम्हाला दाखवतो. बघूया आपल्या बाबूला किती खेकडी भेटलीत आहेत ते. तुम्ही बघू शकता. हे बघा खेकडे भेटलेले आहेत. खेकडी खूप छान अशी खेकडी भेटलेत आहेत बाबूला. भरपूर सारी खेकडी भेटलेत आहेत. नाही करून किती डझन असतील? नाही करून तर 3-3.5 डझन तरी होतील आरामात. 3-3.5 डझन होतील बोलतोय. काय बरोबर आहे ना? 4 डझन पण होऊ शकतात. मला 4 डझन पण होऊ शकतात. तर आपल्या दोन्ही पण होड्या आता आलेल्या आहेत आणि आता आपण घरी जातोय. तर तुम्हाला दाखवली मी त्यांच्या होडीमध्ये पण किती आहे आपल्याला खेकडी भेटली त्याने आपल्या होडीमध्ये पण. तर काय मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ? मग व्हिडिओ आवडली काय? व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.